मित्रांनो, सोशल मीडिया म्हणजे शहाणे, अतिशहाणे, दीड शहाणे, मूर्ख, महामूर्ख, मूर्ख शिरोमणी यांचा एक विचित्र बाजार आहे. कबूल कराल तुम्ही? मला चेहऱ्यावरून दिसतंय तुमचं की अनिलजी तुम्ही बोलताय ते खरं आहे. अर्थात एक गोष्ट आपण गृहीत धरायची की जे पहिले शहाणे शब्द घेतला तो तुम्ही आणि मी आहोत. बाकीचे दीड शहाणे, अतिशहाणे, मूर्ख, महामूर्ख ते बाकीचे. तुम्ही आणि मी शहाणे आहोत. काय अशा एका महामूर्खाने काल मोठा माणूस आहे नाव घेतलं तुम्ही, सोशल मीडियावर आम्ही पाहतो त्याचे नेहमी हिट आहे, मोठे लाखो त्याला फॉलो करतात. त्याने असं सांगितलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या व्याख्यानमालेमध्ये मोहन भागवतांच्या व्याख्यानाला सलमान खानला एवढ्या करता बोलवलं की त्यांना गर्दी जमवायची होती. अरे महामूर्खा, येड्या, गाढवा, चू या चुहा, काय अक्कल आहे रे तुला? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला गर्दी जमवावी लागते कशाही करता? अरे अख्ख्या भारतामध्ये जर निष्ठावंत जर कोणाचे स्वयंसेवक असतील संघाकडे आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे आहेत. उलट आहे, 1000 यायला तयार असतील किंवा लाख यायला तयार असतील तर त्यांना चॉईस करायचं आहे, बाबा या लाखपैकी मला कुणाला बोलवायचं आहे या मर्यादित सभागृहात बसतील अशा. इट्स अ प्रिव्हिलेज फॉर दोज हु गेट इन्व्हिटेशन. ज्याला निमंत्रण येईल ते स्वतःला भाग्यवान समजतील. संघातले, भाजपतले आणि मोठमोठे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत. त्यांनी ठरवलं तर 1 लाखाची, 5 लाखाची, 10 लाखाची सभा घेऊ शकतात. त्यानं सलमान खानला बोलवायची गरज आहे का? आणि सलमान खानला बघायला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक येतील? अरे अरे काही सलमान खानला बघायला येतील. ते डिवोटेड पीपल आहेत, कमिटेड पीपल आहेत. त्यांची बांधिलकी आहे हिंदुत्वाशी, त्यांची बांधिलकी आहे संघाशी, ते समर्पित आहेत त्यांची जीवनं. त्यांच्या दृष्टीने सलमान खान हा एक नाच्या आहे. सलमान खान हा तथाकथित एक काय म्हणतात त्याला, सेक्स एक्सप्लॉइट करणारा ऍक्टर आहे. एक काय म्हणतात त्याला, नशिबानी साथ दिलेला असा एक किडा आहे. ना त्याला चारित्र्य आहे, ना चरित्र आहे, अपराधी आहे. ते हरणं मारण्यापासून, काळवीट मारण्यापासून तर ते अंगावर गाडी घालण्यापर्यंत सगळ्या प्रकारचे अपराध त्याच्या नावावर आहेत. संघवाल्यांना खरं म्हणजे त्याची केळस घृणा, ॲलर्जी वाटायला पाहिजे. ते त्याच्या करता येतील. जाऊ दे, त्या सवेळे पण आपण सोडून देऊ. आपण येऊया नाही इकडे. तुम्ही म्हणाल की अनिलजी ज्या सलमानविषयी तुम्ही म्हणतात की हा आरामखोर चारित्र्यहीन आहे, काळवीट मारणारा माणूस आहे, रोज एक नवा अफेअर करणार आहे आणि ज्यांच्याशी अफेअर करतो त्यांना छळतो कसा, ते पण आपण ऐश्वर्या प्रकरणात बघितलेलं आहे. त्याची ख्याती आहे. लग्न केलं ना म्हणजे काय, त्याचं खरं म्हणजे एपिस्टन फाईलमध्ये नाव यायला पाहिजे ठळकपणाने. असला माणूस आहे तो. दुसऱ्या कोणीतरी काही फाईल काढल्या तर लव्ह अफेअर फाईल किंवा स्कॅन्डल फाईल, इंडियन स्कॅन्डल फाईल, त्याच्यामध्ये सलमान नंबर 5 वर असतात. आता पहिले 4 कोण सांगेन केव्हा तरी. तर असल्या सलमानला तुम्ही बोलवलं कशाला, हा खरं म्हणजे प्रश्न निर्माण व्हायला पाहिजे. आणि तो मी विचारतोय, हे असलं दळभद्री, हा दळभद्री, तो हिंदू आहे का मुसलमान नाही म्हणत आहे, त्याच्याबद्दल नाही बोलत मी, म्हणजे त्याच्याबद्दल बोलणार आहे, पण तो विषय माझा आता नाही. माझं म्हणणं असं की इतका चरित्रहीन, अपराधी, गुन्हेगार, वैष्णवी समाजाचं अपमान करणारा, त्याला तुम्ही इन्व्हिटेशनच का दिले? ठीक आहे, आम्हाला माहिती आहे तुम्हाला त्याची गरज नाही, तो आला म्हणून काही फरक नाही. त्याला बोलवलं कशाला? असल्या हरामखोर नालायक चारित्र्यहीन माणसाला तुम्ही समारंभपूर्वक तिथे आणून बसवता. आणि मोहन भागवत एवढे ऑफ ऑल दी पर्सन, एवढे तिथे लोक होते अक्षयपासून सगळे, फक्त सलमानचं नाव घेऊन म्हणाले की तरुण पिढी फॅशनसाठी त्या सलमान खानला अनुकरण करते आणि म्हणून नव्या पिढीशी धागा जोडण्याकरता यांच्याही माध्यमातून आम्हाला प्रयत्न करावे लागतात आणि आम्ही ते करतो. मला लाज वाटली त्यावेळेला, मला राग आला त्याचा. मोहन भागवतांच्या पवित्र अशा मुखामधून सलमान सारख्या अपवित्र माणसाचं नाव फॅशन आयकॉन म्हणून का होईना घेतलं गेलं. लाजेनी माझी मान, शर्मेनी मान खाली गेली. मोहन भागवतांनी ऑफ ऑल दी पण एवढे हजारो, त्याच्यामध्ये कोण कोण होते? नंतर तर आता येत आहे की दुसऱ्या दिवशी तर उद्योगपती पण होते किती मोठमोठे. त्याही दिवशी मोठमोठे स्टार होते ज्यांनी या देशासाठी काही ना काही केलेलं आहे. ते होते ना, त्यांची कोणाचे नाव घेऊन नाही. जो सामाजिक पिक्चर काढतो, जो आताचा मनोज कुमार आहे, भारत कुमार आहे, त्या अक्षय कुमारचं नाव नाही घेतलं. असं नाही म्हणाले की हे सामाजिक संदेश घेऊन जाणारा अक्षय समोर आहे. हा रणडीबाज, तेच नाव योग्य आहे त्याला. रणडीबाज सलमानचं नाव मोहन भागवतांनी आपल्या पवित्र तोंडात घेऊन तो फॅशन आयकॉन आहे. कसला फॅशन आयकॉन करत फिरतो. नर या पलीकडे त्याला काही अस्तित्व नाही.
त्याचं नावच घेणं चूक होतं. बोलवणं तर चूकच होतं, पण तेवढ्या ह्याच्यामध्ये त्याचं नाव घेणं, आणि तो कसा असा मिस्किल हसत होता की मी फक्त माझं नाव घेतलं, असं खुश झाला होता तो. एवढे लोक आहेत, त्यांना सगळ्यांना सोडून माझं नाव घेतलं. कोण आता मला म्हणेल विचारित्री ह्याने, कोण म्हणेल विष्णू समाजाचा माझ्याबरोबर लाग आहे, कोण म्हणेल मला रंडीबाज. नाव घेतं ना, फॅशन आहे कोण म्हटलं मला, म्हणून कसा खुद हसत होता बघा गालातल्या गालात. मला वाईट वाटतं याचं की मोहन भागवतांनी त्या हरामखोराचं नाव घेतलं आणि त्याच्याबद्दल एकाने आक्षेप घेतला नाही. नंतर सुद्धा आता सुद्धा सोशल मीडियावर ही चर्चा का नाही रंगली, ही चर्चा का नाही झाली, यातल्या रंडीबाजाचं नाव घेतलं. आणि तो ज्या काय फॅशन करतो आणि तो ज्या प्रकारच्या फॅशन आपल्या नायिकांना करायला लावतो, त्या प्रकारच्या फॅशन तुमच्या पोरीवाळीने केलेले चालणार आहेत का तुम्हाला? तो आग्रह धरतो, कपडे काढायला लावतो. हे दुःशासनाने केलेलं वस्त्रहरण तिकडे महाभारतात राहिलं. हा रोज वस्त्रहरण करायला लावतो आपल्या नायकांचा, असला तर हा दुःशासन. त्याचं नाव तुम्ही कौतुकाने घेता. बाय द वे, मला असं वाटतं की सलमान खानला त्यांनी बोलवण्याचं कारण वेगळं होतं, कारण ते सगळ्या भाषणाचा जर सूर पाहिला तुम्ही मोहन भागवतांच्या, तर हे मोहन भागवत, ते गोळवलकर गुरुजी वगैरे 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 आतापर्यंत जे सगळे यादी आहे संघाचे सरसंघ चालक झाले, त्याच्यापेक्षा वेगळे सेक्युलर मोहन भागवत येते. सेक्युलर मोहन भागवत आहे. त्यांना आता या पुढल्या काळामध्ये असं वाटतंय की या देशामध्ये जर 25% मुसलमान ऑलरेडी आहेत आणि आपण 3 मुलं काढा असं जरी हिंदूंना सांगितलं, तर हिंदूंना परवडणारं नाहीये, मध्यमवर्गाला तर अजिबातच नाहीये. त्यामुळे ते एकच आणणार आहेत आणि हळूहळू कदाचित हे 50% होणार आहेत. तर आपला संघ टिकायचा असेल तर मुसलमान आपल्याबरोबर पाहिजे. आपण काँग्रेसला जरी मुसलमान धार्जिणे म्हणतो, तो अनुनयाची त्याच्याबद्दल हे करतो तो टीका, तरी आपल्याला तेच करायला लागणार आहे. मुसलमान पाहिजेत आपल्याबरोबर, आणि मुसलमानांचे 2 चेहरे, एक फिल्म इंडस्ट्रीमधले, हे 3 खानावळ आहेत सगळी बाळासाहेबांच्या शब्दातली, पण त्यात सलमान नंबर 1, आमिर खान जरा सोशल बॅकग्राऊंड वगैरे वगैरे. मग सलमान खानला त्यांनी तेवढं का पाचारण केलं की आम्ही फक्त हिंदूंचे नाही आणि आमचे फक्त मुसलमान नाही, हिंदू नाही, मुसलमान पण आहे. आता मुसलमान पण समाज आमच्याबरोबर आहे. ओएसीला पण बोलवतील ते उद्या, काही सांगता येत नाही बाबा मला. नाहीतरी भारतीय जनता पक्ष हे जे त्यांचं काय म्हणतात त्याला, कांगारूचं पिल्लू आहे, ते ऑलरेडी ओएसीच्या लोकांबरोबर कॉम्प्रोमाइज करतच आहे या ठिकाणी. त्यामुळे आता पुढला पाहुणा पुढल्या वर्षी ओएसी येतात का तेवढंच बघायचं. अत्यंत निंदनीय गोष्ट झाली त्या सलमानला बोलवून. आणि हा मुस्लिम धार्जिणेपणा करण्याबद्दल जो राग आहे हिंदू समाजामध्ये, त्या रागाचं आणखीन एक कारण दिलं मोहन भागवतांनी सलमानला बोलून. काय नसतं बोलवलं, फरक पडला नसता, पण त्यांना ते हिंदू मुस्लिम नवं नाटक सुरू केलंय, ते सक्सेस करायचं आहे म्हणून त्यांनी बोलवलं. हिंदू नाराज आहेत तुमच्यावर भागवत साहेब, मोहनराव भागवत, तुमच्यावर हिंदू समाज नाराज आहे, तुम्ही सलमानला बोलून त्याचं कौतुक केल्याबद्दल, आणि हे कुणीतरी सांगायला पाहिजे होतं, म्हणून मी सांगितलं. धन्यवाद.